त्यांना आपण एकटेच आलो, जाताना पण एकटेच. येतो कोण आपल्या सोबत? कधी विचार केलाय? मगाशी म्हणल्याप्रमाणे येतं आपल्यासोबत ते म्हणजे आपले हार्ट, किडन्या, इंटेस्टाईन हेच आपल्यासोबत येतात ना, बाकी कोणी आपल्यासोबत येत नाही, हे सत्य आहे. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला या आपल्यांसोबतच राहायचं आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमाचा तेवढा एकच नियम आहे की ज्यावेळेस अनिरुद्ध किरणजी गाणी म्हणतील किंवा काही कविता असतील रवीजींच्या, त्यावेळेस त्या आपल्यातल्या आपल्यांसाठी आहेत. त्यामुळे कोरिलेट त्यांच्यासोबत करायचं आहे. हे वाटू, पिट्टू, कप्पू यांचं संभाषण आहे की जे आपल्या आतमध्ये आहे. तो थोडंसं 1 मिनिट डोळे बंद करायचे आणि फ्लॅशबॅकमध्ये जायचं आहे. आपल्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. फ्लॅशबॅकमध्ये ह्या वेळेत जायचं आपल्याला सगळ्यांना की आपण आईच्या उदरामध्ये आहोत. आत्ता आपण गर्भ आहोत, गर्भावस्थेत. आणि ह्या अवस्थेतच सुरुवातीलाच हे वाटू, पिट्टू, कप्पू एकमेकांना भेटतात. पहिल्यांदाच भेटतात ते. हे वाटू, पिट्टू, कप्पू उदरामध्ये आईच्या त्यावेळेस पहिल्यांदाच भेटतात. खूप मैत्री होते त्यांची एकमेकांशी, जीवापाड प्रेम करत असतात ते एकमेकांवरती. आणि अगदी एकमेकांच्या हातात हात घालून ते सगळ्या परिस्थितीला तोंड देत असतात. आणि हे ज्यावेळेस ते पहिल्यांदाच भेटतात, तो भेटल्यानंतरच त्यांचं जे वर्णन आहे ते आपण रवीजींकडून ऐकू. रसिक हो, डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे वाटू, पिट्टू आणि कप्पूची पहिल्यांदाच ओळख होते, पहिल्यांदाच भेट होते. आपल्याही आयुष्यामध्ये तसंच असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपली पहिली मैत्री, आपला पहिला मित्र, आपली पहिली शाळा, आपलं पहिलं पुस्तक, आपलं पहिलं प्रेम हे आयुष्यभर आपल्यासोबत राहतं आणि ते एकदम घट्ट असतं. आणि तेच मी या कवितेतून सांगतोय. पहिलीच भेट होती, पहिलीच ती भेट होती, चांद ताऱ्यात गंध वाऱ्यात, इतकीच ती थेट होती, पहिलीच ती भेट होती. एक आता ती वाट होती, एक आता ती वाट होती, हात हातात चिंब शेतात, भारीच ती क्यूट होती, एक आता ती वाट होती. इवलीच पण धीट होती, इवलीच पण धीट होती, अंतरंगी शांत सागरी, अंतरंगी शांत सागरी, हलकीच ती लाट होती, इवलीच पण धीट होती. कसली ती एकजूट होती, कसली ती एकजूट होती, एक जीव एक संग प्रीती अतूट होती, असली ती एकजूट होती. या त्रिजीवांची मैत्रीच दाट होती, या त्रिजीवांची मैत्रीच दाट होती, एक श्वास एक भास ती नातीच घट्ट होती, चांद ताऱ्यात गंध वाऱ्यात, इतकीच ती थेट होती, पहिलीच ती भेट होती, पहिलीच ती भेट होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, वातपित्त कफ म्हणजे वाटू, पिट्टू, कप्पू याला आयुर्वेदात त्रिदोष असं म्हणतात. रवीजी, तुम्ही त्रिजीव हा नवीन शब्द तुम्ही आज आणला, खूप छान आहे. तो हे 3 जीव, त्रिजीव ह्यांची ज्यावेळेस भेट होते, मैत्री होते, तेवढी घट्ट मैत्री असते. आणि ह्या घट्ट मैत्रीतून त्यांचं हे शरीर रूपी घर बांधण्याचं काम सुरू असतं. हे घर बांधत असताना एक शक्ती पण त्यांच्या पाठीशी असते. प्यार, प्रेम हीच कदाचित ती शक्ती असेल. ही शक्ती वाढण्यासाठी गर्भसंस्कार, आयुर्वेदात गर्भसंस्कार याचा एक उल्लेख आलेला आहे. गर्भसंस्कारचे बरेच पार्ट आहेत. आपण त्यामध्ये डोहाळे पण पुरवतो बऱ्याचदा.
हे डोहाळे म्हणजे योग्य ते खायला देणं हे खूप महत्वाचं असतं. योग्य ते हे मुद्दाम सांगितलं कारण आता पिझ्झा बर्गरच्या आणि अजिनोमोटो सारख्या पदार्थांच्या या काळात मला तुम्हाला हे सांगणं भाग पडतंय. कारण त्या गर्भिणीला कळत नाही हा पदार्थ का आवडतो. डोहाळं लागलं म्हणून आवडतो का अजिनोमोटो आहे म्हणून आवडतो. त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या. हे समजणं आता गरजेचं आहे. हे खरंच डोहाळं आहे का हे खरंच अजिनोमोटो आहे. अशा पदार्थांपासून लांब राहा. नाहीतर त्या गर्भात असणारे हे वाटू पिट्टू कप्पू आहेत ना त्याच वेळेस त्रास सुरू होतात. आता ज्या वेळेस हे वाटू पिट्टू कप्पू यांचं घर बांधण्याचं काम सुरू असतं आणि त्यावरती प्यार येत असतो, गर्भसंस्कार होत असतात, त्यावेळेस ह्या बाळाचं पहिलं प्रेम कोण असेल हो? कुठल्याही बाळाचं पहिलं प्रेम ही त्याची आईच असते ना. तो या घरामध्ये वाटू पिट्टू आणि कप्पू यासोबत त्यांची आई पण आहे बरं का. ती म्हणजे मनाई. आणि हे मनाई आणि वाटू पिट्टू कप्पू 9 महिन्यानंतर या घराचा गोंडस घराचा म्हणू आपण, गोंडस घराचा जन्म होतो, गोंडस बाळाचा जन्म होतो. ज्यावेळेस ते उदरातून ते बाळ बाहेर येतं, लेकरू बाहेर येतं, बाहेर आल्यानंतर त्याला जे खुलं आसमान दिसतं, हे वेगळं आसमान दिसतं, त्याच्या पण काहीतरी वेगळ्या फिलिंग्स असतील, भावना असतील, हो ना? ऐकायच्या त्या भावना? अनिरुद्ध कडून ऐकूयात आपण.